ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदाय सहगना ललिता श्रीविशाखान्वितं। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिकान्त श्री राधाकान्त नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं अनुमुग्नं हरिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारणं परमानन्दमाधवं चैतन्य ईश्वरम्। हरे कृष्ण। तर आज सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आपण कृष्ण जन्माष्टमी नंतर लगेच राधाष्टमी आपण साजरी करत आहोत। तर कृष्ण जन्म अष्टमी किती तारखेला झाली? 16 तारखेला। त्यानंतर आता जी आली ती राधा अष्टमी। तर कृष्ण जन्माष्टमी आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीनं आपली भारतीय जी संस्कृती जी आहे, बरेच लोक आषाढी एकादशीला जाऊन आले। किती लोक जाऊन आले आषाढी एकादशीला? कुणाला आमंत्रण पण नव्हतं, ठीक आहे का? विठ्ठलांनी आमंत्रण दिलं होतं तरी पण रोडच्या रोड पूर्ण फुल होते, ठीक आहे। आपल्याला इथे यायचं म्हणलं तर आमंत्रण द्यायला लागतं अगोदरच व्हॉट्सअपवरती, आज प्रोग्राम आहे का, आणि मग आपल्याला कधी कधी मग निमंत्रण कार्यक्रम आहे बरं। पण भारत भूमी इतकी संतांची भूमी आहे, इतकी पवित्र भूमी आहे। चैतन्य महाप्रभू सांगतात, भारत भूमीत जन्म होईया करी सार्थक करी परोपकार। हा भारत भूमीवर ज्याचा जन्म झालेला आहे तो अतिशय भाग्यशाली। भारत भूमीत जन्म होई यार, चैतन्य महाप्रभू म्हणतात यार। आपण म्हणतो ना कधी कधी, काय यार काय चाललंय, काय ना यार म्हणजे काय बाबा।
प्रत्येक व्यक्ती हा यार चाललाय. तर भारत भूमीला जन्म होई यार, यार म्हणजे आपल्याला सांगताय करी सार्थक, पहिलं स्वतःचं जीवन सार्थक कर परोपकार. तर भारत भूमी ही परोपकाराची भूमी आहे. कोणती भूमी आहे? परोपकार. त्या भूमीतच शिकवलं जातं की परोपकार करा. ठीक आहे. म्हणून भारत भूमीवरती अनेक पाश्चात्य लोकांची नजर आहे. आपल्या भारतामध्ये काही कमी नाही, काय काही नाही. आपले बघा ऋतू किती छान चालले. आता पावसाळा जाईल, त्याच्यानंतर कुठला येईल? हिवाळा येईल, हिवाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर पावसाळा. ठीक आहे. किती सुंदर असं वातावरण असते. आणि परदेशामध्ये अरे बर्फ आहे ना. म्हणजे मग आता परदेशात राहते, बस त्यांची खास फॅमिली आलेले, त्यांचे पुत्र, त्यांची सूनबाई, मुलं. मुलांना मराठी समजते? हो. काय तुझं नाव? सेजल. 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 आणि तुझं नाव? अर्जुन. खूप छान नाव आहे यार, कोणी नाव दिलं? अर्जुन. बरं, अर्जुन कोणाचा सखा होते? कृष्णाचा. कृष्ण, कृष्णाचा सखा होते. किती छान नाव अर्जुन. तर ही जी भारत भूमी जी आहे ती आपली संतांची भूमी आहे. तर आषाढी एकादशी झाल्यानंतर त्याला शयन एकादशी म्हणतात. थोडासा आवाज कमी करा. एक दिवस सांगा, एक नंबरचं बटन कमी करा. तर शयन एकादशी झाली म्हणजे भगवान विठ्ठल जे आहे ते झोपेसाठी गेले. भगवान विष्णू, भगवान कृष्ण शयन करायला गेले. म्हणजे चतुर्मास मध्ये काय करतात? भगवंत झोपण्यासाठी जातात. आणि मग भगवंत ज्यावेळेस झोपण्यासाठी जातात त्यावेळेस मग देवतांना म्हणतात आता तुम्ही हे चालवा परंपरा पुढे. म्हणून पहिला सण येतो. कुठला येतो? बेंदूर येतो का? बेंदूर येतो. त्याच्यानंतर नागपंचमी येते. हे की नाही? की कुणाच्या जरी थोडी जरी भगवंताप्रती जरी श्रद्धा नसेल तर आपल्याला जे ह्या भौतिक जगामध्ये मिळालेलं आहे त्याच्याविषयी थोडी जरी आपुलकी असेल किंवा जिज्ञासा असेल तरी तिथून त्या माणसाला, त्या व्यक्तीला कृष्ण भक्तीकडे हळूहळू हळूहळू उचलला जातं. म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्यांचा दिवस, बैल राखतात, सुंदर शेती होते आणि पेरतात, उगवून येतं आणि मग देव, मग शेतकरी काय करतो? त्या बैलाची पूजा करतो. म्हणून पहिला सण कुठला? बेंदूर. त्याच्यानंतर येतं नागपंचमी. ठीक आहे. छोटे छोटे जीव जे आहेत त्यांचे पण, अनंतशेष यांची पण पूजा होते. अनेक सण असे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. त्याच्यानंतर नागपंचमी झाली कुठले? तर गणपतीच असणार. हा का अजून कुठले? गणपती बाप्पा. सगळे गणपती बसलेले येतात. हे की बुद्धीची देवता आहे. हे की नाही? आणि सगळे विघ्न जे आहेत ते हवून टाकणार आहेत आपल्या जीवनामध्ये. जे काही हवून प्रार्थना करतो. ठीक आहे. तसे गणेश जे आहेत, गणेशजी नंतर दुर्गा पूजा येते. ठीक आहे. हे झालं थोडी का नाही श्रद्धा देवाविषयी, देवताविषयी, कुणा ना कुणाविषयी थोडी थोडी जर असेल तर त्याची भगवत भक्तीमध्ये काय हो? प्रगती व्हावी. यासाठी आपल्याला हे सण वार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलेले आहेत. याच काळामध्ये कृष्ण जन्माष्टमी येते. भगवान श्री कृष्ण ह्या भूतलावरती प्रकट होतात. सगळेजण जन्माष्टमी साजरी केलेले आहेत. हे घरात कृष्ण आहे की नाही? काही नाही. मला असे काही व्हिडिओज, फोटोज यायचे. कोणी नाही मंदिरात जरी जायला मिळालं तर आपला कृष्ण घेतलेले आणि त्या तांदूळमध्ये ठेवले, तो लोकांनी अभिषेक केलेला आहे. कोणी दह्या, दुधाचा, तुपाचा, सगळ्याचा पंच यांचा अभिषेक केलेला आहे. भगवंत या जगामध्ये येतात दोन कारणासाठी. भगवद्गीता सांगते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुततान धर्मस्य तदात्मान सुजन्यम्. अर्जुनाला ज्यावेळेस प्रश्न पडला युद्धभूमीमध्ये, आणि ही गीता कुठं सांगितलेली आहे? युद्धभूमीमध्ये. हे की नाही?
का मंदिरात सांगितले? नाही नाही, मंदिरात सांगितलं. आणि भगवद्गीता त्यांनाच सांगितली बघा. ते टकले केलेले, जिने तिलक लावलाय, त्यांना काही काम धंदे नाही. असं पण आहे का? जिने केस वाढले त्यांना गीता सांगितली का? मग हे कोणाला सांगितली गीता? अर्जुन कोण होता? एक घरग्रस्ती होता, है की नाही? त्याचा प्रपंच वगैरे सगळं होतं. आणि अचानक भावामध्ये कलश झाला त्यांचा. आणि 100 कौरव ते म्हणले की अरे आम्ही 100 कौरव आहे, तुम्ही 5 पांडव आहे. आणि मग छल कपटने, आपल्याला माहित आहे महाभारत कसं घडलं. नसेल तर वाचा तुम्ही महाभारताची. ऍक्च्युली महाभारत सगळ्यांनी वाचलं पाहिजे, महाभारत रामायण. तर या ज्यावेळेस अर्जुन, पांडवांनी ज्यावेळेस वनवास भोगला, दूध क्रीडा केली, कौरव लोकांनी चित केलं, हे की नाही? आणि कशा पद्धतीनं मग हे जे पांडव जे आहेत ते वनवासाला पाठवलं, अज्ञातवास मध्ये राहिले. आणि ज्यावेळेस आले वनवास भोगून, त्यानंतर सुद्धा पांडव काय म्हटले की आम्हाला आमचं तर राज्य द्या. कौरव राज्य द्यायला तयार नाही. आणि कौरव ज्यावेळेस राज्य द्यायला तयार नाही, त्यावेळेस म्हणले की अरे, मध्यस्थी पण केली, बाबा ठीक आहे अर्ध राज्य नाही, कमीत कमी तिची 5 पांडव, 5 गावं तर द्या. 5 गावं सुद्धा नाही. मग सुईच्या टोकावरती जेवढी जमीन असते तेवढी सुद्धा मिळणार. बाप रे, म्हणजे एवढा अन्याय. एक आहे अन्याय करणं, हा गुन्हा 2 आहे. आणि अन्याय सहन करणं हा गुन्हा पहिला आहे. माहिती आहे आपल्याला? माहिती आहे का? तो गुन्हा सहन करणं हा पहिला अन्याय, पहिला गुन्हा आहे अन्याय सहन करणं. आणि गुन्हा केला तर तो दुसरा म्हणजे. तर म्हणून एक सुईच्या टोकावरती सुद्धा जमीन तुला मिळणार नाही. म्हणजे ठीक आहे. आणि मग अरे मग म्हणजे जर त्यांना पाहिजेच असेल तर त्यांनी युद्ध करावं. आणि युद्ध करावं असं ज्यावेळेस म्हणले, त्यावेळेस अर्जुन म्हणला युद्ध, भीम वगैरे सगळं म्हणजे ठीक आहे, आम्ही पण बाण चालवले, आम्ही पण युद्ध कला शिकलेले आहेत, दोन्ही एकाच गुरुकुलमध्ये शिकलेले आहेत. आणि असं असताना अर्जुन जो आहे युद्धासाठी तयार झालेला आहे. जय श्री श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. तर त्यावेळेस अर्जुनाला युद्ध भूमीवरती घेऊन जात आहे कोण? भगवान श्री कृष्ण. ज्यावेळेस युद्ध भूमीवरती घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन युद्धाच्या क्षेत्राच्या ठिकाणी पाहतोय. आणि मग तो प्रश्न करतोय, अरे मी यांना मारणार आहे, अरे हे माझे गुरु आहेत, हे माझे पिता आहेत, ते माझे बांधव आहेत, हे सगळे आहेत, आणि यांना मी मारून मला जर राज्य पाहिजे असेल तर मी भीक मागून सगळे, मला असं रक्तरंजित राज्य मला नको. आता कोणी युद्धासाठी गेलाय आणि त्या ठिकाणी जर अशी जर भाषा केली, आणि अर्जुनानं जर युद्ध केलंच नसतं आणि तो आपला गपचूप घरात आहे, कृष्ण मला काही सांगू नको, मला ते नको युद्ध, बस मी काही करून खाईल, तर अर्जुनाची गणना कशात गेली असती? सांगा, कशात केली गेली असती? एक योद्धा म्हणून की भित्रा पळपुटा युद्ध सोडून गेला, अशीच गणना झाली असती ना, का नाही? अशी त्याची गणना झाली असती. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणले की अस्वच्छन स्वच्छस प्रज्ञावादस भाषण गतानुस गतासुच नानुशोच्यंती पंडिता. अरे तू पंडित स्वतःला समजतोयस, ही तुझी जी भाषा जी होती खऱ्या अर्थाने शोभत नाही तुला, तू युद्ध करण्यासाठी आणि आता असं. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने पूर्ण गीता सांगितली. आणि पूर्ण गीता ही अर्जुन माध्यम आहे.
पण अर्जुन कोण आहे? त्या जगातले सर्व जे जीव आहेत हे खऱ्या अर्थानं अर्जुन त्या ठिकाणी इन बिटवीन आहे, ते मध्यस्थी. आणि ह्या गीता आपल्याला सांगितली. गीता फक्त अर्जुनाला, म्हणून घरग्रस्तींना गीता सांगितलेली. ज्या ठिकाणी तो पारिवारिक काय व्यक्ती. आणि मग जसे अर्जुनाला गीता सांगितलं तर त्याच्यात 2 श्लोक हे येतात. भगवंत एका ठिकाणी सांगतात, जो पण या भौतिक जगामध्ये जीव जो अटकलेला आहे 84 लक्ष योनीमध्ये, तुम्ही रस्त्यानं चालला की अनेक जीवजंतू दिसतात ना, हे की नाही? हे मनुष्य जीवन एकच आहे. मनुष्य जीवनात येऊन आपल्याला भगवंत आणि आपला संबंध जाणून घ्यायचा, यासाठी आपल्याला मनुष्य जीवन दिले. आणि या जीवनात जर आपण मनुष्य जीवनाचा जर उपयोग जर नाही केला भगवंतांना जाणून घेण्यासाठी, चिंता नाही. भगवंत म्हणतात की ह्या मनुष्य जीवनात जरी नाही जन्म झालेला आहे आणि मग तो फक्त संसारिक कार्यच करत मध्ये जर गुंतलेला असेल तर मग त्याला परत काय केलं जातं? पुनरपि जन्म पुनरपि मरणम जठरे जैनम शयनम यही संसारे खलु दुस्तारे. या संसारातून काय करायचंय? परत काय करायचंय? खलन करायचंय. म्हणजे अनेक योनीमध्ये किड्या मकोडांच्या, कुत्र्या मांजरांच्या, गाढवांच्या, घोड्यांच्या, गाई म्हैशींच्या प्रत्येक योनीमध्ये आपल्याला हे फिरायचंय. 84 लक्ष योनीत भ्रमण करायचंय. कुणाला करायचंय? हात वरती करा. नाही कुणाला करायचंय का? कुणाला नाही करायचंय? नाही करायचं, हे की नाही? तुला करायचंय वाटत. तर अक्षरशः भगवंतानी हे चान्स दिलेला आहे मनुष्य जीवनामध्ये, हे शरीर दिलेलं आहे आणि या शरीरातून आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा, आपला उद्धार करून घ्यायचा. म्हणून ही जी गीता जी आहे ना, ही गीता एक मॅन्युअल आहे. गीता काय आहे? मॅन्युअल. आपण एक मशीन आणतो, एक टीव्ही आणतो ना घरामध्ये, त्या टीव्ही बरोबर एक मोबाईल पण आणतो, मोबाईल बरोबर एक मॅन्युअल येतं. ते मोबाईल मॅन्युअल कधी वाचत नाही, पण शेजाऱ्याला विचारतो कसं बटन दाबायचं, काय दाबायचं, काय करायचं, शिकतो ना, गुरु करून घेतो ना, हे ना. पुस्तक जरी नाही उघडलं तरी नाही हो गीता आम्हाला वाचायला टाइमच नाही अशी म्हणणे. पण गीता म्हणजे या मनुष्य जीवनासाठी एक दिलेलं मॅन्युअल आहे. त्या गीतेनुसार आपलं जीवन चरित्र करायचं, ते जीवन अपनावायचं त्या गीतेच्या याच्यानुसार, परिपाठानुसार. तर म्हणून मनुष्य जीवनासाठी गीता, भगवद्गीता दिलेली आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये सर्व जीवांना, सर्व लोकांना हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणून भगवान सांगतात की हे वास्तविक हे सर्व जीव आहेत ना, हे माझे शाश्वत अंश आहेत. ममे वंशज जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हे अर्जुना, हे सगळे जे जीव आहेत ना, हे कौरव पांडव, हे गुरु तुझे म्हणतोस ना, हे शाश्वत माझे अंश आहेत रे. ममे वंशज जीवलोके, आपण म्हणतो ना हा माझा वंश आहे, हा माझा मुलगा आहे, माझा वंशज आहे. आपली काय अपेक्षा असते वंशजांनी, हे की नाही? अशीच परंपरा चालवत राहिली, आपलं घर परिवार चालवत राहिला. भगवान सांगते माझे वंश आहेत. ममे वंशज जीवलोके, हे जे जीव लोक आहेत. मन षष्टानि इंद्रियाणि, हे मन आहे, मनासहित 6 इंद्रिय. मोबाईल कोणाचा वाचतोय बघा जरा, पिशवी जरा बंद करा, सायलेंट मध्ये ठेवा. तर मन षष्टानि इंद्रियाणि, हे मनासहित 6 इंद्रिय आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे 6 इंद्रिय. या 6 इंद्रियामध्ये काय झालंय? आपण या भौतिक जगामध्ये आलो मनासहित. आणि हे मनासहित जे 6 इंद्रिय ना, हे घर्षण करतायत, संघर्ष करतायत जगण्यासाठी. ममे वंशज जीवलोके जीवभूत सनातन मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षिणी. या प्रकृतीमध्ये आलेले आहेत आणि ते संघर्ष करतायत. आणि या संघर्षामुळे ते मला जाणू शकत नाही.
भगवंतांना जाणणं खूप सोपं आहे, पण या भौतिक जगामध्ये इथभर पोटासाठी टिचभर पोटासाठी आपण संघर्ष करतोय जगण्यासाठी, आणि त्याच्यामुळं आपण भगवंताकडे पाठ फिरवलेले. काय केलेले? पाठ फिरवलेले आहे. आपण इंडियन लोक आहोत ना, भारतीय, भगवंतांना सहज जाणू शकतो. पण आपण काय केलंय, जसं सूर्य कुठे आहे विचारलं तर सूर्य इथे, हे काय सूर्य आहे असं म्हणतो ना. पण एखाद्याने जर सूर्याच्या पाठ फिरवले आणि तो मला सूर्य मला दिसतच नाही, तर त्याला काय करू शकतो? नाही दाखवू शकत. तर कधी कधी इंडियन लोक काय करतात, पाठ फिरवतात, भगवंत वगैरे काय नाही म्हणतो. आध्यात्मिक लोक बाहेर परदेशी जे आहेत ते भोग करून त्यांना माहित आहे की मी सगळे भोग केलेले आहेत तरी पण मी संतुष्ट नाही, आणि त्यांना कृष्ण सांगितलं ना तर लगेच समजतं. प्रभुपाद एक गोष्ट सांगायची, एक जो मृदंग आहे ना, मृदंग वाजवणार, तबला वाजवणार, सांगितलं की 2 प्रकारचे विद्यार्थी एका गुरुकडे येतात आणि त्यांना म्हणतात की मला तबला शिकायचं. म्हणतात ठीक आहे, तुला काय येतं का? तू म्हणतो थोडं थोडं येतो. त्याला म्हणलं तुला काय येतं का? मला काहीच येत नाही. म्हणलं काय नाही येत त्याला 50 रुपये फी, आणि ज्याला येतं त्याला म्हणलं 100 रुपये फी. म्हणलं असं कसं काय? मला काहीतरी येते. तर तो म्हणलं की अरे का बरं असं असं सांगाल तुम्ही? सोपा प्रश्न. ज्याला येतं त्याला 100 रुपये फी, ज्याला काहीच येत नाही त्याला 50 रुपये फी. कारण मला येते त्याला म्हणले अरे तू जे शिकलायस ते चुकीचं शिकलायस, त्याच्यामुळे तुझं ते चुकीचं शिकल्यामुळे तुला ते काय करायला लागेल, मला घासून पुसून काढावं लागेल, म्हणून मला टाइम लागेल, म्हणून तुला 100 रुपये. आणि ज्याला काही नाही सहज म्हणलं तू काही शिकवलंस की ताल धरशील. म्हणून प्रभुपाद स्वामींचे जे गुरु आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, त्या भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी प्रभुपादांना सांगितलं की तू जा अभय, तू पाश्चात्य देशात जा आणि त्या गोऱ्या लोकांना प्रचार कर भगवत भक्तीचा. का? कारण आपल्या इंडियन लोकांनी पाश्चात्य संस्कृती घेतलेली आहे आणि त्यांना कृष्णाविषयी सांगितलं तर ते सहजासहजी घेणार नाही. कारण त्यांना आज काय पाहिजे, मेड इन US, मेड इन चायना, मेड इन जपान, मेड इन जर्मनी असलं पाहिजे. म्हणून इंडियन लोकांनी काय केले, पाश्चात्य संस्कृती आहे म्हणून तू परदेशात जा आणि तिथं प्रचार कर. आणि मग ते पांढरे हत्ती नसतील तर काळे हत्ती आपोआप नसतील. म्हणून थीम प्रभुपादांची थीम, वयाच्या 69व्या वर्षी प्रभुपाद स्वामी पाश्चात्य देशात गेले आणि त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार केला. हिप्पी लोक जे बाउरी स्ट्रीट म्हणून अमेरिकेमध्ये आहे, त्या बाउरी स्ट्रीट वर ते व्यवसाय करणारे मुलं मुली आणि प्रभुपाद जायची त्या ठिकाणी, आणि प्रभुपाद अक्षरशः रडायचे. प्रभुपाद म्हणायचे राजबिंद्यासारखं तुमचं शरीर आहे, किती सुंदर आहे, आणि हे लोक भोग करण्यामध्ये लपलेले आहेत, लुटलेले आहेत आणि आपलं जीवन दिलेलं आहे. आणि प्रभुपाद रडतायत आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. प्रभुपाद म्हणजे का रडताय? म्हणजे की हे जर लोक जर भक्त जर बनले तर. आणि प्रभुपाद अशा भोग करून जे वैतागलेले लोक आहेत त्यांना प्रभुपाद घेऊन यायचे आणि म्हणायचे चल, त्यांना करताला वाजवायला द्यायचे, त्यांना कीर्तन, त्यांना हरिनाम द्यायचे आणि त्यांना टाळ्या वाजवायला लावायचे. प्रभुपाद मोडक्या तोडक्या, प्रभुपादांचा आवाज पण इतका खास नाही पण प्युअरिटी होती प्रभुपादांची, शुद्धता होती. आणि प्रभुपाद भजन करायचे, प्रभुपादाने गीता शिकवायचे. आणि ते असे 4-5 लोक एकत्रित आले आणि इस्कॉनची स्थापना झाली. इस्कॉनची स्थापना झाली आणि ही कृष्ण भक्ती काय झाली, प्रसारित झाली. एक माणूस इंडियन जर बाहेर गेला आणि कृष्ण भक्ती जर घेऊन गेला तर काय करू शकतो हे ह्या उदाहरणावरून बघू शकतो. एक इंडियन, आपण तर किती इंडियन आहोत, आपण जर गेलो तर आणि कृष्ण भक्तीचा प्रचार केला तर आपण इथनं बाहेर गेलो तर टिळक पसरतात, अरे कोणी बघितलं तर काय म्हणते, काय नाही, काय लाज वाटायची यार,
तर भारतीय होता कृष्ण एक कृष्ण भक्तीचा प्रचार गर्व असला आपला. तर म्हणून अक्षरशः प्रभुपादांनी अशा स्थितीमध्ये प्रचार केला. आणि कृष्ण भक्त तर भगवंत या जगामध्ये येतात दुष्टांचा नाश करण्यासाठी. कशासाठी? जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत त्यांचा नाश करण्यासाठी, म्हणजे सत्प्रवृत्तीचे आहेत त्यांचं रक्षण करण्यासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतदान धर्मस्य तदात्मान सुजम्यम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी परत या युगायुगामध्ये भगवंत येतात. तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण ह्या युगामध्ये येतात तर त्यांच्याबरोबर आजचा जो दिवस आहे, आज काय आहे? राधाष्टमी. आणि हा राधाष्टमी जी आहे, वास्तविक कृष्ण आम्हाला तितकीशी प्रिय नाही. असं का? कारण कृष्ण आम्हाला घेतली की नाही माहित नाही भगवंता, पण राधाराणी राधाराणी खूप दयाळू आहे. ही जी राधाराणी जी आहे शास्त्रामध्ये सांगितलं जाते की कशा पद्धतीनं राधाराणी या भौतिक जगामध्ये येते. तर ह्या अनेक लीला आहेत आणि राधाराणी ह्याच्या आपल्याला जास्त लीला माहित नाही. कारण राधाराणी ही तसा विचार केला तर परकीय रसामध्ये ही भगवंताची भक्ती आहे. तर ही सहजासहजी जे अभक्त आहेत ते भगवंतांना जाणू शकणार नाहीत भगवंतांच्या लीला. तर शुकदेव गोस्वामी ज्यावेळेस श्रीमद भागवतम सांगत होते त्यावेळेस शुकदेव गोस्वामी र म्हणून शब्द जर आला तर त्यांना भीती वाटायची. कारण मी राधा म्हटलं तर मी समाधीत जाईल का, मी समाधीत जाईल का. आणि अशा कारणामुळे भागवत मध्ये कुठेही राधा शब्द येत नाही श्रीमद भागवत मध्ये. कारण 60,000 शिष्य बसले होते नैमिषारण्यामध्ये. ज्यावेळेस भागवत कथा करत होते त्यावेळेस 60,000 शिष्यांच्या समोर ज्यावेळेस भागवत कथा करत असताना जर शुकदेव गोस्वामी जर ध्यानस्थ जर गेले जर असते राधा शब्द ऐकून तर कदाचित त्याच ठिकाणी ही काय झालं असतं, कथा थांबली असती आणि भागवतच पुढे आलं नसतं. म्हणून कधीही भागवत मध्ये राधा हा शब्द आलेला नाही. तर शुकदेव गोस्वामी हे जे आहेत हे गोलोक धामामध्ये भगवंताच्या ज्या ठिकाणी लीला होत आहेत, ज्या ठिकाणी कृष्ण आहेत, गोपी आहेत, सखे आहेत, गोप बालक आहेत, हे असं धाम जे परिधाम आहे गोलोक धाम. जसं आपण म्हणतो ना कैलासवासी, स्वर्गलोक, जनलोक, तोकलोक, तसं गोलोक धाम आहे. या धामामध्ये असंख्य भगवंत लीला करत असतात. तर अशा धामामध्ये गोलोक धामामध्ये जाण्यासाठी श्रीमद भागवतम लिहायचं होतं शुकदेव गोस्वामी. तर शुकदेव गोस्वामी हे आध्यात्मिक धामामध्ये एक शुक म्हणजे पोपट त्या ठिकाणी होते. आणि मग ते ह्या भौतिक जगामध्ये ज्यावेळेस कैलासवरती आले त्यावेळेस ते जे शुकदेव गोस्वामी जे आहेत ते वेद व्यासाची जी पत्नी त्यांच्या उदरी जन्म घेतला. आणि म्हणून या ठिकाणी शुकदेव गोस्वामी हे तिथून पुढे परिचयास येतात. तर असे हे शुकदेव गोस्वामी भगवंतांच्या राधाच्या कथा ज्या आहेत ते शक्यतो करत नाही. तर ही राधा राणी जी आहे हे भगवंतांचा प्रेम आहे. भगवंत जो आनंद आहे, आल्हादित आनंद आहे. राधा राणी म्हणजे भगवंतांना आनंद देण्यासाठी ही शक्ती आहे, आल्हादिनी शक्ती. तर ह्याच्यासाठी आपल्याला जोपर्यंत आपल्याला शुद्ध होऊ शकत नाही हरिनामानं तोपर्यंत आपल्याला राधा राणीच्या लीला समजणार नाही.
तर भगवंत गोलोक धामामध्ये ज्यावेळेस विरहामध्ये बसतात आणि त्यांचं जर प्रेम जे आहे हे समुद्रासारखं प्रेम वाहत असत. आपल्याला माहिती नाही एखाद्या विषयी जर प्रेम असेल, या जगामध्ये खरं प्रेम नाहीये बरं. या जगामध्ये आपण म्हणतो ना की माझं खूप प्रेम आहे, तर या जगामध्ये प्रेम नाहीये. या जगामध्ये काम आहे. काय आहे? काम. काम म्हणजे वासना. हे जे प्रेम आहे ना या जगातलं, हे स्वार्थी प्रेम आहे. ठीक आहे. खरं स्वार्थी प्रेम नसतं. आज या ठिकाणी घरग्रस्ती बसली, तुम्ही विवाह केलेला आहे ना, हे की नाही केलेला आहे, तर प्रत्येकाचा विवाह आपल्या आवडीनुसार केलाय ना, केलाय की नाही? मग प्रेम कुठं आहे होते? आवडीनुसार केलंय. ती लंगडी नाही ना, ती आंधळी नाही ना, ती काशी नाही ना, कानी नाही ना, हे की नाही? म्हणजे काय? आपला स्वार्थ. हे की नाही? निस्वार्थ प्रेम करणारी एक माता असते, आई. कोण असते? आई. त्याचं मी एक उदाहरण देतो. आई कधी मांडीवरती जर तट्टी केली असेल ना मुलांना, ती काय मांडी कापून टाकते का? लगेच धुती का? नाही. त्या आईला तो जो बाळाचा जो सुगंध असतो ना, तो परफ्यूम असतो. तो काय असतो? परफ्यूम. जी आई झालेली आहे ना, तिला विचार, हे तुम्हाला नाही कळणार. जी आई अजून झालेली नाहीये तिला नाही कळणार. कदाचित बाम जरी थोडं जरी चिरापलं तर लगेच लक्षात घे म्हणे जरा बघ. पण आई नाही. लहान ज्यावेळेस बाळ असतं ना, बाळ तो वल झालं की नाही, ती 10 वेळा चेक करते. किती वेळा? आताच्या माता करतात का नाही माहिती. आता त्या ड्रायपर घालून कुठं पण सुद्धा हे की नाही. मग ते एकदा लावलं की मग ते संध्याकाळीच कसं काय माहित नाही. पहिली जी आई असते तशी नव्हती. आईचं आता पहिल्या आई वेगळ्या होत्या, पण आताच्या पण आहे ज्यांच्यात प्रेम आहे. ते प्रेम येण्यासाठी खरोखर आजी आजोबा घरामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे कलियुगाचा प्रभाव आहे की हे प्रेम हळूहळू कमी होत चाललं. का? कारण आपण सगळे काय आहे, जे काय आहे ते लगेच मिळतंय ना, म्हणून आपलं ते प्रेम. ठीक आहे. म्हणून जे पहिले आई वडील असायचे ना, मुलांना देताना 10 वेळा विचार करायचा. एकदा गोष्ट त्याला जर द्यायची असेल ना, तर कमीत कमी 3 वेळा त्याला देत नसेल, 4थ्या वेळी त्याला द्यायचं. आता कसं करायचं? हे पाहिजे का? घे. ते पाहिजे का? घे. मला घड्याळ दाखवायला लागेल आमची लोक, पण नाही आज करणार. मला 10 वाजता होणार आहे. अरे कृष्ण. कारण सगळे ऐकत बसतात. एकदम छान प्रसाद पण झालेला आहे. तर येतो आवडते घ्या म्हणते, कारण सगळ्यांना जायचंय का कुठे? रे कृष्ण. टाइम आहे ना सगळ्यांची? सगळ्यांना विचारलेलं आहे. तर अक्षरशः काय चालला तो विषय? आई. हे आईचं जे प्रेम. तर अशा आईच्या करोडो आईचं जे हृदय आहे ते भगवंतांचं हृदय आहे. इतकं प्रेम भगवान श्रीकृष्णांच्याकडे, इतकं प्रेम भगवान श्रीकृष्णांच्याकडे. आणि त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम कुणाकडे आहे? तर राधा राणीकडे. जास्त प्रेम कुणाकडे आहे? राधा राणीकडे. म्हणून वृंदावन मध्ये कृष्ण कधीच विचारलं जात नाही. कृष्ण कृष्ण कधी म्हणतच नाही. कधी वृंदावनला गेलाय? किती लोक वृंदावनला गेले? हात वरती करा. वृंदावनला थोडकीच लोक आहेत. आणि किती लोक नाही गेलेले आहेत? तुम्हाला जायचंय का वृंदावनला? जायचंय का? एक यात्रा आता साऊथची यात्रा आमची झाली की नंतर एक वृंदावनची आपण यात्रा करू. ह्या वृंदावनामध्ये ना प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती राधे राधे म्हणतो. कधी खरंच जा वृंदावन. कृष्ण भक्ती काय आहे हे वृंदावन मध्ये गेल्यानंतर आपल्याला समजेल. तर राधे 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 जप करतो राधा नामाचा. आपण हरे कृष्ण करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ही हरे र जे आहे ना ती राधा आहे. हरे हरीला जी प्रिय आहे ती
हरी राधाराणी, म्हणून आपण हरी म्हणतो. ही राधाराणी, हे कृष्ण, हरे कृष्ण. ही जे राधाराणीचं जे प्रेम आहे ना, आपण आपल्याला प्राप्त करायचं. तर म्हणून अशी ही राधाराणीचं जे प्रेम, भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये ही स्थिती असताना करोडो मातेचं प्रेम भगवंतांचं असं ज्यावेळेस वाहत होतं, त्यावेळेस त्यांच्या डाव्या बाजूला एक रूप तयार झालं, आणि ते जे आहे ते राधाराणीचं रूप आहे, प्रेमाचं रूप आहे, प्रेम स्वरूप जे राधाराणीचं रूप आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण, आणि दुसऱ्या साईडला पण प्रेम होतं, त्या ठिकाणी चंद्रावली एक तयार झाली. तर ह्या दोन्हीमध्ये चंद्रावली आणि राधाराणी ह्या दोघांमध्ये ईर्ष्या असायची. कृष्णाची सेवा कोण करायची, कृष्णाची सेवा कशी सुंदर करायची. आणि हे कृष्णाची सेवा करण्यासाठी ही जी राधाराणी जी आहे ती तत्पर असायची, ही तत्पर असायची, नेहमी तत्पर. तर ही जी ह्या भौतिक जगामध्ये राधाराणी जी प्रकटली की भगवंतांचं खऱ्या अर्थानं प्रेम आहे, त्या प्रेमाचं स्वरूप ही राधाराणी. म्हणजे दोन शरीर एक हृदय. ही शरीर आपल्याला दोन दिसत आहेत, पण खऱ्या अर्थानं एकच हृदय आहे, ते म्हणजे कृष्ण आणि राधाराणी. तर ह्या भावामध्ये आपण राधाराणीची सेवा करतो. तर राधाराणीच्या अनेक लीला आहेत. आता तितका आपल्याला वेळ नाहीये, तर यूट्यूबवरती आपल्याला आपल्या भगवान इस्कॉनचे अनेक साधू संन्यासी आहेत, त्यांच्याकडून राधाराणीचे अनेक लेक्चर आहेत, ते तुम्ही ऐका. म्हणजे भरपूर असं तुम्हाला राधाराणीच्या प्रेमाविषयी सांगितलं की कशा पद्धतीनं राधा आणि कृष्ण हे परकीय भावामध्ये आणून घेतात. तर भगवान श्रीकृष्ण राधाराणी परकीय भाव का, तर कधी कधी आपण ज्यावेळेस नवविवाहित होतो, मी हे सगळं फक्त एक्झाम्पल देतोय, पण तसं एक्झाम्पल देण्यासारखं काहीच नाही या भौतिक जगामध्ये राधा आणि कृष्णाचं. तर जसं कधी कधी नवीन पती नवीन पत्नीला कसं चिडवतो, त्याच्यामध्ये तो आनंद घेतो, कधी कधी पत्नी पण आनंद घेते. तर ह्या म्हणतात की परकीय भाव, पण त्याचं वर्णनच या भौतिक जगामध्ये भगवंतांचं या राधाराणीचं लीलेचं करता येत नाही. तर अशी ही राधाराणी आज जे प्रकट्य हे आहे, खऱ्या अर्थाने ही राधाराणी या भौतिक जगामध्ये येत असताना पर्वत जो राजा जे आहे, पर्वत राजांची पुत्री आहे, त्याचं नाव माहिती आहे आपल्याला, पार्वती. ही पर्वत राजांची पुत्री आहे म्हणून तिचं नाव काय आहे, पार्वती. पार्वतीचं जे विवाह जो आहे तो शिवजींशी होतो. कोणाशी होतो, शिवजींशी. आणि शिवजींशी ज्यावेळेस होतो त्यावेळेस एक असा श्रेष्ठ महान पर्वतराजाला आनंद होतो की माझ्या पुत्रीचा विवाह तो शिवजींशी झाला. आणि या शिवजींच्या इतका तो, म्हणजे आपला असतो ना कधी कधी आपल्याला माझा जावई खूप मोठा आहे, ह्याच्यामध्ये असं नाही या जगामध्ये, तसं पर्वतराजा खूप ब्रह्माजीचे पुत्र. आणि मग ज्यावेळेस विंध्या पर्वत म्हणून एक आहे, पर्वत आणि विंध्याचल, तोही पर्वत खूप मोठा आहे. तर विंध्याचलला थोडस दुःख होतं की अरे मला पण जी पुत्री जी आहे ना, एक पुत्री पाहिजे, माझी पुत्री. तर पर्वतराजांची पुत्री पार्वती, विंध्याचलची जी विंध्याचल जे आहे त्यांची जी कन्या जी आहे तिचं नाव होतं विंध्या. आणि ही जी विंध्या जी आहे, विंध्याचलांना वाटतं की माझ्याही मुलीशी कोणी विवाह करेल तर मग
ब्रह्माजींची खूप तपस्या करतात. आणि मग ब्रह्माजी म्हणतात की ठीक आहे, तू इतकी हजारो वर्ष तपस्या केलेली आहेस, तर मीही तुला आशीर्वाद देतो की तुझाही विंध्याची पुत्री जी आहे तिचाही विवाह कोणाशी होईल? भगवान श्रीकृष्णाशी. आणि मग त्यावेळेस ही खूप मोठी कथा आहे. कशा पद्धतीने ही पर्वतराजाची विंध्या जी असते तिला एक असुरीन जी आहे ती उचलून घेऊन जाते आणि मग तिच्यापासून कशा पद्धतीनं नंतर मंत्र पठण करून विंध्याचल जे आहेत त्या असुरीला ही पुत्री सोडायला सांगतात. आणि ही पुत्री ज्यावेळेस सोडतात त्यावेळेस ही पुत्री एका कमळामध्ये ती पडली जाते. आणि अनेक वर्षानंतर जे वृषभानू जे वृंदावनामध्ये आहेत यदुकुळामध्ये, तर वृषभानूंना पुत्री नसते, त्यांना एकच पुत्र असतो, तो श्रीराम. आणि ही जी पुत्री नसल्यामुळे त्यांना ही पुत्री स्नान करण्यासाठी गेल्यानंतर ही पुत्री जी आहे ती मिळते. आणि मग वृषभानू महाराज येतात आणि घरी म्हणतात की अरे हे कीर्तिदा, वृषभानू ची पत्नी जी आहे ती कीर्तिदा. नंद महाराज आणि यशोदा हे गोकुळमध्ये राहायचे. वृषभानू आणि कीर्तिदा हे रावळमध्ये राहायचे, बरसानामध्ये. ज्यावेळेस ही पुत्री ज्यावेळेस मिळाली त्यावेळेस खूप आनंद झाला, पण त्यांच्या हृदयामध्ये एक दुःख होतं की ही जी पुत्री जी आहे ही ना बोलत नव्हती, ना डोळे उघडत नव्हती, ती सदैव डोळे तिचे बंद असायचे. नारद मुनी एकदा आले आणि वृषभानू महाराज त्यांच्या ज्यावेळेस घरी गेले त्यावेळेस म्हणले की का तुम्ही दुःखी आहात? तर म्हटले की मला एक पुत्री प्राप्त झालेली मिळाली. मग म्हणजे ठीक आहे, पण म्हणले ही बोलत पण नाही, ऐकत पण नाही, डोळे उघडत नाही, काय असं आहे? म्हणले की चिंता करू नका, ही काही त्रास असेल. म्हणले तिचं नामकरण ठेवलंय का, तिचा काही उत्सव ठेवलाय का? म्हणले नाहीये. तर चिंता करू नका, म्हणले की या व्रजवासीमध्ये एक आमंत्रण द्या म्हणले, आणि म्हणले सगळ्यांना आमंत्रण देऊन एक उत्सव ठेवा म्हणले, तिचं नामकरण ठेवा म्हणले, आणि बघू म्हणले. आणि त्यावेळेस मग जे वृषभानू जे आहेत ते आपले जे मित्र आहेत व्रजवासी जे आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रण देतात. आणि आमंत्रण दिल्यामुळे यशोदा राणी आणि नंद महाराज हे त्याच्यासाठी येतात की आज जाऊन आपल्याला काय करायचंय. कीर्तिदा आणि वृषभानू यांच्या घरी खूप मोठा उत्सव आहे, त्यांची मुलीचा आहे, मुलीचं नामकरण करायचं आहे आणि आपल्याला जायचं. ज्यावेळेस कृष्ण म्हणले की बाबा कुठे जायचंय आपल्याला, कृष्ण तोतले बोल, तर आपल्याला कोणाकडे जायचंय? वृषभानू. त्यांच्या मुलगीचा काय आहे आज नामकरण. ज्यावेळेस ते येतात सगळे आणि राधाराणीला दाखवण्यासाठी वृषभानू आणि यशोदा माता बोलतात ही माझी पुत्री आहे, ही डोळे उघडत नाही. नंद महाराजही बोलतात, बघतात, यशोदा माताही बोलतात, अनेक लोक येतात, दर्शन घेतात, पण लुडू 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 कृष्ण मधूनच येतात. आणि कृष्ण मात्र येतात जसे आणि राधाराणीच्या त्या पाळण्याला हात लावतात आणि वरून बघतात आणि कृष्ण नुसता आपला हात टच करतात. जसं कृष्णाला हात टच करतात राधाराणी आग खोलते आणि राधाराणी आवाज देते. याचा अर्थ काय की राधा राणी ही कृष्णाशिवाय कुणालाही तिला पाहायची इच्छा नसते. आणि ज्यावेळेस कृष्णाने टच केला, ज्यावेळेस राधाराणी बघते आणि वृषभानूच्या हृदयामध्ये खूप मोठा आनंद होतो. म्हणते की अरे माझी मुलगी पाहायला लागली, माझी मुलगी बोलायला लागली. आणि असे म्हणून राधाराणीला पहिला जो कृष्णाचा टच, कृष्ण
की राधाराणी यांचं जे प्रेम आहे त्या भौतिक जगामधलं नाहीये, तर भगवंतांची ही आल्हादिनी शक्ती आहे. भगवंतांची काय? आल्हादिनी शक्ती, भगवंतांना आनंद देणारी. भगवंतांना जसं शक्ती आणि शक्तिमान आहे ना, एखाद्याला म्हटलं की शक्ती, हा शक्ती आहे, पण शक्तिमान म्हणतो ना आपण. शक्ती ज्याच्याकडे असते तो शक्तिमान होतो, हे की नाही. आपण काय म्हणतो? शक्ती, आल्हादिनी शक्ती. शक्ती ही राधाराणी, भगवान श्रीकृष्णाची शक्ती आहे, ती आनंद देणारी धात्री. ती राधाराणी ही भगवंतांची आल्हादिनी शक्ती आहे. तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी व्रजवासीच्या सगळ्यांना हे प्रिय होते. एकदा दुर्वास मुनी आले. नंद महाराज हे व्रजभूमीचे राजा होते, पुढे मुखिया म्हणायचे ना राजा. तर नंद महाराज एकदा दुर्वास मुनीने ज्यावेळेस याच्यामध्ये नंद मोहन मध्ये आल्या प्रसादामध्ये, तर राधाराणीच्या हातची खीर खाल्ली होती. दुर्वास मुनी माहिती आहे आपल्या सगळ्यांना. तर दुर्वास मुनी ही छोट्याशा सेवेनं पण खूप मोठी संतुष्टी होती त्यांना, आणि त्यांच्या सेवेमध्ये जर थोडी जरी बाधा जरी आली तर खूप मोठे क्रोधित पण होतात, असे दुर्वास मुनी. तर सहजासहजी कोण दुर्वास मुनीच्या समोर जात नसत. पण राधाराणी ज्यावेळेस होती, त्या राधाराणीच्या हातची ज्यावेळेस भोजन ज्यावेळेस दुर्वास मुनींना ज्यावेळेस दिलं, त्यावेळेस दुर्वास मुनी म्हटले की अरे, आज जो मी हा जो भोजन केलेला आहे, असं जर भोजन या जगामध्ये कोणी खाईल तर त्याला लंबे आयुष्य मिळेल, त्याचं आरोग्य कधीच बिघडणार नाही, आणि खूप मोठं त्याचं आयुष्य असेल, कुठलंही त्याला आजारपण येणार नाही, असा तिला आशीर्वाद देतात. कोणाला आशीर्वाद देतात? राधाराणीला. कोण देतात? दुर्वास मुनी. आणि हा आशीर्वाद ज्यावेळेस हे सगळ्या ब्रजवासींना समजतो की अरे, राधाराणीला असा आशीर्वाद मिळाला. नंद महाराज ज्यावेळेस माहिती पडतं यशोदा मातेला, आणि नंद महाराजांचा पुत्र सगळ्या ब्रजवासीमध्ये प्रिय होता. कोण? कृष्ण. सगळ्यांना तो प्रिय होता. कृष्णाकडे बघितल्यानंतरच तुम्हाला आकर्षण होतं ना, का भैरवाकडे बघितल्यानंतर आकर्षण होतं? भैरोबा, ज्योतिबा, विडोबा हे सगळे आपले देव आहेत, है की नाही? आपले आहेत की नाही? कुलदैवत आपण म्हणतो ना, ज्योतिबा, खंडोबा, विडोबा, अजून काय, नाईकबा. पण या सगळ्यांचा बा विठोबा आहे, हे आपण विसरलेलं आहे, है की नाही? विठोबाला जर शरण गेलं तर हे सगळे बा खुश असतात, संतुष्ट असतात. ज्योतिबाला राग येत नाही, खंडोबाला राग येत नाही. अरे म्हणतात चांगला आहे, भक्तीमध्ये लागला आहे. तर कोणाला अशी शंका नाही झाली पाहिजे की कृष्णाच्या भक्तीला लागलो आणि आमचं सगळं वाटोळं झालं, असं होत नाही काही. कृष्ण खूप आपल्या भक्तांची काळजी घेतात. तेवढा कधी काळजी घेतात? ज्यावेळेस कृष्णाविषयी प्रेम निर्माण होतं, ज्यावेळेस त्यांचा श्रद्धा कृष्णाप्रती प्राप्त होते, त्यावेळेस कृष्ण पहिलं सगळं काढून घेतात. काय घेतात? काढताना खूप पांडवांचं सगळं काढून घेतलं ना, राज्य काढून घेतलं, सगळं 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 काढून घेतलं, आणि नंतर इतकं दिलं, हे की नाही? आज कोणाचं आहे? सगळ्यांचं सगळ्यात नाव मोठं कोणाचं आहे? अर्जुन, 5 पांडव. हरे कृष्ण. 5 मिनिटात संपवतो. हरे कृष्ण. माताजींना टेन्शन आलं की या लोकांना लवकर प्रसाद आला पाहिजे. हरे कृष्ण. तर असे हे भगवान श्रीकृष्ण, यशोदा माता आणि नंद महाराज हे प्रार्थना करतायत, हे कीर्तिदा, हे वृषभानू, तुमची जी पुत्री जी आहे ती आमच्या कृष्णासाठी प्रसाद बनवेल का, भोग बनवेल का? कारण कृष्ण हा सगळ्या ब्रजवासींचा प्रिय आहे,
आणि जर कृष्णाने जर चांगलं जर राधा राणीच्या हातचं जर भोजन जर खाल्लं तर त्याचं लंब आयुष्य राहील, त्याला कुठलाही आजार येणार नाही आणि कुठलाही त्याला दुःख होणार नाही. तर वृषभानू पाठवशील, वृषभानू म्हणजे की नाही चालेल, काय प्रॉब्लेम नाही, मित्रच आहेत ना सर्व. आणि अशा पद्धतीनं राधाराणी येऊन रोज जे आहे ते कृष्णासाठी भोजन बनवत असे. तर हे जे खूप पुढे मोठी कहाणी आहे. तर आपल्याकडे तेवढा टाइम नाही आहे. भगवंतांना आपण पुष्पाभिषेक करणार आहोत, आरती करणार आहोत, त्यानंतर प्रसाद. तर अशा सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या लीला ज्या आहेत, तर राधाराणीमुळे हे कृष्ण आहेत. म्हणून आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण प्रसाद बनवतो ना, भोग बनवतो ना, तर पहिले आपण प्रार्थना कोणाला केली पाहिजे? म्हणून हे आमचं किचन आहे, हे की नाही? या किचन मध्ये आपल्याला भगवंतांना भोग देण्यासाठी आपण पहिल्यांदा राधाराणीला प्रार्थना केली पाहिजे. म्हणून आपण ज्यावेळेस कृष्ण आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरात कृष्ण आहे की नाही? कोणाच्या घरात कृष्ण नाही हो, हात वरती करा. असं कोणी म्हणजे कोणाच्याच घरात नाही वाटत, हात वरती करा की सगळ्यांच्या घरात कृष्ण आहे ना. आपली किती संस्कृती, लग्नामध्येच कृष्ण जातात, बरोबर, करोली म्हणूनच जातात, हे की नाही? पण त्या कृष्णाला या भौतिक जगामध्ये आपण विसरून जातो की करोली म्हणून हा आलाय बाबा माझ्या बरोबर. हे म्हणून रोज आपण जे आहे कृष्णाला काय केलं पाहिजे? नैवेद्य दिला पाहिजे. कृष्ण काय फार मोठं तुम्हाला काय मागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशति. भगवान सांगताय ते पान, फळ, फूल मला अर्पण कर, बस तेवढं केलंच ना मी खुश आहे. तर म्हणून आपण पुरी भाजी खायचं, कृष्णाला नुसतंच पाणी आणि साखरेचा नैवेद्य चालेल का? एक दिवस चालेल, पुढे तर चाललंय बाबा, लवकर चाललंय नाही. ही आपली संस्कृती आहे की आपल्या घरामध्ये कृष्ण आहे, त्या कृष्णांना नैवेद्य पहिला द्यायला पाहिजे. म्हणून घरामध्ये पहिली संस्कृती होती, घरातनं बाजारात आपल्या गेलो, नवीन कपडा जरी आपला आला तर आई म्हणायची देवाऱ्यावरती ठेव, पहिला देवाला दाखव. शेतकरी तो असायचा की आपल्या आपल्या शेतामध्ये जे उगलेलं पहिलं धान्य ते कोणाला? देवाला पहिलं द्यायचं, कृष्णांना द्यायचं. म्हणून माताजींचं कर्तव्य, माताजींचा कृष्ण भक्तीमध्ये मोठा रोल आहे. आपला पती, आपलं कुटुंब भक्त बनण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? जो रोज भोग बनतो तो कृष्णाला अर्पण केला पाहिजे. कृष्ण समर्पयामी, कृष्णाला समर्पण केलं पाहिजे. आणि असा ज्यावेळेस आपण भोग देतो त्यावेळेस तो प्रसाद रूपानं आपल्याला प्राप्त होतो. नाहीतर काय, सगळं आपल्याला जे काय बनवतो आणि भगवंतांना जर अर्पण नाही केलं तर म्हणजे ते तुगम पाप येणं पचन आत्मकारण. आपल्याला केवळ ते पाप खाल्लेल्याच आपल्याला जे भोजन खाल्लेल्याच जे आहे ते केवळ पापच लागतं. म्हणून आपण काय करायचंय? भगवंतांना अर्पण करायचं. तर म्हणून आपल्या घरामध्ये लोक म्हणतात की इस्कॉन मध्ये आलं ना आम्हाला प्रसाद चांगला मिळतो. आम्हाला काय मिळतो? प्रसाद चांगला मिळतो. तर प्रसाद म्हणजे काय? राधाराणींना बनवलेलं भगवंतासाठी प्रसाद म्हणजे प्रभूचं साक्षात दर्शन, प्रभूचं साक्षात दर्शन आहे. म्हणून आपल्या घरी रोज काय बनला पाहिजे? प्रसाद बनला पाहिजे. आपण भोग जे काही बनवलेलं आहे पहिलं भगवंतांना ताट द्यायचं. भगवंतांना खायला काही सेकंद पण लागतात. भगवंतांची बलबल नजरेने खातात. जसा पती आपल्या घरामध्ये पत्नीला जर आदेश द्यायचा असेल तर तो फक्त नजरेने देतो की. समजा नोकरीला चाललेला आहे आणि डबा द्यायचा झाला, त्याला गडबड आहे, झालं की नुसतं असं बघतो, पत्नी बघते काय राहिलं आणि डबा राहिला, हे म्हणजे नजरेने. म्हणजे नजर जर फक्त पती आपल्याला पत्नीला जर नजरेने कंट्रोल करतोय तर भगवंत नजरेने खात नाहीत का? सगळं जग कंट्रोल होतंय भगवंताने. भगवंतांना यायची गरज नाही. भगवंत तिथं बसूनच बटन दाबू शकतात, कोणाला मारायचं कोणाला जीवित ठेवायचं. तर म्हणून
भगवंतांची केवळ आपल्या ताटावरती नजर जरी पडली तरी तो भोग प्रसाद बनतो. म्हणून आपली संस्कृती, ही संस्कृती हळूहळू या कलियुगानं आपण विसरत चाललेलं आहे. ठीक आहे. श्याम सुंदर कसे दिसत आहेत? यांचा जुना फोटो बघा तुम्ही आणि आत्ताचा फोटो तुम्ही बघा. कधी बघायचं असलं तर खबाली करून सांगा की प्रोजेक्ट जुना फोटो आम्हाला पाठवा. खाऊन कसे गुटगुटीत आहेत ती. हा, रोज खाता येत ती. हा, तिचे गाल वरती श्याम सुंदरच आहेत ते. आमचे राऊत सर ज्यावेळेस आमचे फोटो काढतायत आणि पाठवते बोलले राधा श्याम सुंदर आहे. कधी कधी मला शंका येते. खूप सुंदर अशी त्यांची घरी सेवा होते आणि आजही त्यांचा अभिषेक झालेला आहे. जन्माष्टमीला भगवंतांचं दर्शन ह्या डोळ्यांनी घ्या. डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन, कानाने भगवंतांच्या कथा, पायाने भगवंतांची यात्रा, हाताने भगवंतांचं भजन, हे की नाही, नाकाने भगवंतांना जे काही अर्पण केले त्याचा सुगंध. अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये भगवंतांची भक्ती चालू ठेवा. आणि आज राधाराणीला प्रार्थना करा की हे राधाराणी, मला काही बनवायला येत नाही पण तू मला शिकव. राधाराणी शिकवते. इस्कॉन मध्ये काही बनवलं ते कधी टेस्ट केली जात नाही, डायरेक्ट भगवंतांनाच देतात. टेस्ट करून आम्ही भगवंतांना प्रसाद कधी भोग कधी देत नाही. त्याच्यात काही ऍडजस्ट असलं तर राधाराणी आपली स्टिक फिरवते. हा, राधाराणी लई चतुर आहे. म्हणून राधाराणीला आपल्या किचन मध्ये नेहमी राधाराणीचा फोटो असा, राधाराणीला प्रार्थना करावी. राधाराणीला म्हणा की हे राधे वज देवी के चलते, हे राधे वृंदावनेश्वरी, आम्हाला काय कर, भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी तू मदत कर. तर म्हणून अशा रीतीने आज आपण भगवंतांना प्रार्थना करू, राधाराणीला प्रार्थना करा. आणि आज आपलं जीवन जे आहे राधाराणीला समर्पण करून, कृष्ण आम्हाला ओळखतील का नाही हे माहित नाही, पण राधाराणी मात्र आपल्याला निश्चित ओळख देणार. जय राधे जय कृष्ण जय वृंदावन. हरे कृष्णा. आरती चालू करा. या म्हणून आरती